ओम श्री गणेशाय नमः. पावसाळा म्हटलं की पर्यटन हे आलंच. अशीच एक सफर आंदरमावळातील परिसरामध्ये आम्ही सहकुटुंब केली. अतिशय निसर्गरम्य परिसर, उंच उंच डोंगर, सुंदर रस्ते आणि धुक्यांची धबधब्यांची खरं तर मेजवानी या सर्व परिसरात आपल्याला पाहायला मिळते. अतिशय नयनरम्य अशी दृश्य पाहत साठवत आम्ही आंदरमावळातील प्रवासाला निघालो. सहकुटुंब प्रवास करण्याची मजा वेगळीच असते. मी, प्रतीक्षा आणि आमचे दोन चिरंजीव परीक्षित व दुर्वांक यांना घेऊन या सर्व परिसराच्या निसर्गाचा मनमुराद आनंद आम्ही लुटला. त्यापैकीच हे किवळे गावातील हा उंच कडा व त्या कड्यावर असणाऱ्या सुंदर पवनचक्क्या आणि खाली वाहत असणारे धबधबे, खूप सुंदर असं दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अनेक पर्यटक थांबून या ठिकाणी फोटो काढत होते, आपल्या खूप सुंदर आठवणी जमा करत होते. या संपूर्ण वाटेत खूप मोठे ओहोळ, ओढे, सुंदर असे धबधबे पाहायला मिळतात. त्या गावाच्या पुढे गेल्यानंतर वाहत असलेला हा सुंदर ओढा, या ओढ्याच्याही काठाने जंगलामध्ये सुंदर असा ट्रेक करता येतो. तो ट्रेकही आम्ही पूर्ण केला. त्यानंतर विश्रांती घेण्यासाठी जे हिरवगार असं माळरान शोधलं, त्याच्या पाठीमागे सुद्धा 5-6 उंच उंच धबधबे होते. अतिशय मन प्रसन्न करणारे दृश्य आणि जीवनात एक नवा आनंद भरणारा निसर्ग आम्ही सोबत घेऊन हा प्रवास खरं तर पूर्ण करत होतो. पावसाळी दिवस आणि पावसाळी दिवसात असणारे हे आंदरमावळाचे दृश्य, डुग्गूचा आनंद पहा. बडबड गीत चालू होतं त्याचं. एक छोट्याशा धबधब्यात कुठलीही रिस्क नव्हती, त्यामुळे आम्ही खूप भिजलो. अगदी पाहू तिकडे धबधबे, पाहू तिकडे धुके, पाहू तिकडे हिरवळ आणि पाहू तिकडे पर्यटक, अशी परिस्थिती खरं तर या भागामध्ये होती. लाव दिवसभर तेवढं त्यांचं लावू नये, जरा जास्त घे, 2-4 रोपं घ्यायची. आम्ही या प्रवासामध्ये एका भात खाचरामध्ये चाललेली भात लागवड पाहिली आणि भात आवणी करण्याचा मोह मला देखील आवरला नाही आणि प्रतीक्षाला देखील आवरलं नाही. हा मग काय. होय, दाढी म्हणजे केवढे आकार. हा हा हा, पाऊस लय इकडं. उभी राहा आता मामा, त्या आजीवर तमाशा. लाव लाव लाव, बस मजा वाटते ना. आम्ही दोघांनीही भात लावणीचा खरं तर यामध्ये चिखलात खेळण्याचा आनंद घेतला. तिथे काम करणाऱ्या आजी असतील, सर्व बाकीचे मजूर असतील, यांच्याशी गप्पा मारत मारत बराच वेळ भात आवणी आम्ही केली. कांदे लागत आम्ही, त्यांनाही खूप अप्रूप वाटलं आणि आमच्यात हा पहिल्याच आमची ही वेळ होती की प्रत्यक्ष गाळात उतरून भात खाचरामध्ये काम करायला मिळावं. पावसामध्ये हे जे डोक्यावर इरलं घेतलेलं आहे, हे इरलं घेऊन अगदी पावसाचा एक थेंबही लागत नाही अशी याची बांधणी असते. खूप छान अनुभव आणि असे खूप अविस्मरणीय क्षण साठवत आम्ही हा प्रवास खरं तर पूर्ण करत होतो. या प्रवासामधील ही आवणी निश्चितच आयुष्यभर लक्षात राहील. परतीच्या वाटेवर जाताना एक महादेवीचं एक सुंदर असं मंदिर, परिठेवाडी म्हणून एक छोटी वस्ती आहे, त्या वस्तीच्या परिसरात हे पाहायला मिळतं. खूपच सुंदर असा निसर्गरम्य परिसर. या
महादेवीच्या मंदिराच्या भोवती सुंदर असं उद्यान गार्डन खरं तर ग्रामस्थांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उंच असा भगवा ध्वज, आखीव रेखीव आणि खूप आकर्षक असे हे मंदिर आहे. या मंदिराच्याच थोडंसं पुढे गेल्यानंतर पुन्हा एक कातळ कडा आहे आणि त्यात एक सुंदर असा मोठा धबधबा तिथे पाहायला मिळतो. सहकुटुंब असल्यामुळे व लहान मुलं सोबत असल्यामुळे तिकडे जाणं थोडं टाळलं, परंतु तो धबधबा देखील पाहण्यासारखा आहे. आणि हे त्या महादेवीचं मंदिर आहे. अतिशय सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी आहे, स्वच्छता आहे. भरपूर पाऊस असल्यामुळे थोडंसं निसर्ड या परिसरामध्ये पाहायला मिळतं, परंतु थोडी काळजी घेऊन आपण या मंदिरात महादेवीचं पवित्र असं दर्शन खरं तर या ठिकाणी घेऊ शकतो. या मंदिरात दर्शन घेऊन एक प्रकारे आम्ही आमच्या या एकदिवसीय पर्यटनाचा खरं तर समारोप केला. खूप सुंदर मंदिर आहे. याची खूप मोठी यात्रा या ठिकाणी दरवर्षी होत असते. रस्त्यावरून वाटत नाही की इतकं मोठं मंदिर आतमध्ये असावं, परंतु गेल्यानंतर त्याची भव्यता लक्षात येते. सर्वांनी नक्कीच या सुंदर अशा मंदिराला आणि अंदरमावळातील या निसर्गरम्य परिसराला भेट द्यायला हवी. भारत माता की जय. जय